आपल्याकडे जशी IPL चालते तशी इंग्लंडमध्ये द 100 नावानं लीग चालते आणि तिथे एक भारतीय मालकीण सुद्धा आहे, म्हणजे सहमालकीण आहे. तिच्या टीमचं नाव आहे सनरायझर्स लीड्स. म्हणजे IPL मध्ये सुद्धा तिची टीम असते. सो तिकडे टीम विकत घेताना तिने एका पाकिस्तानी प्लेयरला विकत घेतलं आणि त्यामुळे मोठा गदारोळ उडाला आणि विशेषतः भारतीयांकडून, भारतीय क्रिकेट प्रेमींकडून तिच्यावर मोठ्या पद्धतीने टीका केली जाते. सो सनरायझर्स संघानं पाकिस्तानी फिरकीपटू अब्रार अहमदवर बोली लावली आणि त्यानंतर सगळ्याच भारतीयांना राग आला. विशेषतः सुनील गावस्कर यांनी थेटपणे सनरायझर्स संघाच्या व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय. त्या लिलावामध्ये अब्रार अहमदला जवळपास 2,34,00,00,000 आपल्या संघात सामील करून घेतलं. आता फ्रँचायझी संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी इंग्लंडचा आदिल रशीद याला पहिली पसंती दिलेली, पण तो हाती लागला नाही. त्यामुळे उर्वरित 4 पर्यायांपैकी सर्वोत्तम म्हणून या पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावण्यात आली, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र गावस्करांनी अगदी कठोर शब्दात काव्या मारनला सुनावलेलं आहे. भारतीय मालकीची संस्था किंवा तिची परदेशातील शाखा जर अशा प्रकारे पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती अप्रत्यक्षपणे भारतीयांच्या जीवितहानीत योगदान देत असल्याचं त्यांनी म्हटलं. आणि सोबतच त्यांनी सांगितलं की प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी न्यूझीलंडचे आहेत, त्यांना या संवेदनशील बाबींची पूर्ण जाणीव नाहीये. मात्र याच्या मालकांनी तरी परिस्थिती समजून निर्णय घ्यायला हवा होता, असं म्हणत गावस्करांनी काव्या मारनचे कान टोचले. म्हणजे IPL मध्ये काव्या मारन ही जी काही नॅशनल क्रश झालेली होती, अचानक आता सगळ्या भारतीयांकडनं तिच्यावर टीकेची झोड उठू लागलेली आहे. तुम्हाला हा निर्णय पटला का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील आमच्याकडनं तर आमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि NDTV मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा.